श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. भाऊ नसेल तर निराश नका हो. रक्षाबंधनाच्या दिवशी या 5 देवतांना तुम्ही राखी बांधू शकता. धार्मिक मान्यता आणि परंपरा सांगते. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहूया. तुम्हाला जर आपल्या व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्हाला भाऊ नसेल तर निराश होण्याची गरज नाही, कारण रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही 5 देवतांना आपले भाऊ मानून त्यांना राखी बांधू शकता. भाऊ बहीण ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात तो सण म्हणजे रक्षाबंधन. पंचांगानुसार यंदा रक्षाबंधन हा सण 28 ऑगस्ट रोजी येत आहे. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा आणि संरक्षणाच्या भावनाचा सण आहे. मात्र काही धार्मिक परंपरांमध्ये भाऊ नसल्यास देवतांना राखी अर्पण करण्याची प्रथाही आढळते. देवतांना राखी बांधताना मनात श्रद्धा, कृतज्ञता आणि संरक्षणाची भावना ठेवली जाते. जर तुम्हाला भाऊ नसेल तर निराश होण्याची गरज नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही 5 देवतांना आपले भाऊ मानून त्यांना राखी बांधू शकता. जाणून घेऊया 5 देवता कोण आहेत, याबाबत धार्मिक मान्यता, परंपरा काय सांगते. रक्षाबंधनाच्या दिवशी या 5 देवतांना राखी बांधू शकता. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा उत्सव आहे. या दिवशी बहिणी राखी बांधतात आणि भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतात. मात्र कधी कधी भाऊ नसल्यामुळे बहिणी निराश होतात आणि कोणाला राखी बांधायची या विचारात पडतात. पण निराश होण्याची गरज नाही, कारण या शुभप्रसंगी 5 देवतांना राखी बांधून हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जाऊ शकतो. अनेक ठिकाणी भावाला राखी बांधण्यापूर्वी या देवतांना राखी बांधण्याची परंपरा आहे. जाणून घेऊया रक्षाबंधनाला कोणत्या 5 देवतांना राखी बांधावी. तुम्ही कोणत्या 5 देवांना राखी बांधावी. भगवान श्रीकृष्ण. धार्मिक मान्यतेनुसार श्रीकृष्ण आणि द्रौपदीच्या कथेशी राखीचा संबंध जोडला जातो. द्रौपदीने कृष्णाच्या हाताला जखम झाल्यावर आपल्या साडीचा पदर फाडून तो बांधला, अशी प्रसिद्ध कथा आहे. त्यामुळे कृष्णाला राखी अर्पण करण्याची परंपरा काही ठिकाणी आढळते. भगवान गणेश. धार्मिक मान्यतेनुसार गणपतीला विघ्नहर्ता मानले जाते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी गणेशाला राखी अर्पण करून संकटापासून संरक्षण आणि शुभत्वाची प्रार्थना केली जाते. भगवान हनुमान. धार्मिक मान्यतेनुसार हनुमानजींना शक्ती, धैर्य आणि संकटमोचक देवता मानले जाते. त्यामुळे त्यांना राखी अर्पण करून धैर्य आणि संकटापासून संरक्षण मिळावे अशी श्रद्धा आहे. भगवान शिव. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिव हे रक्षण आणि कल्याणाचे प्रतीक मानले जातात. काही भक्त रक्षाबंधनाच्या दिवशी शिवलिंग किंवा शिव प्रतिमेसमोर राखी अर्पण करून कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात. भगवान विष्णू. धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णूंना पालनकर्ता आणि रक्षक मानले जाते. त्यामुळे विष्णूंना राखी अर्पण करून जीवनात संरक्षण, स्थैर्य आणि सुख समृद्धी मिळावी अशी धार्मिक भावना व्यक्त केली जाते. राखी बांधताना काय करावे. परंपरेनुसार देवतेच्या प्रतिमेला किंवा मूर्तीला राखी अर्पण करण्यापूर्वी स्वच्छता करून पूजा करावी, अक्षता, कुंकू वाहावे आणि मनोभावे प्रार्थना करावी. देवतेला राखी बांधण्याची पद्धत सर्वच परंपरांमध्ये समान नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबातील किंवा स्थानिक धार्मिक परंपरेनुसार पूजा करणे योग्य ठरते. रक्षाबंधनाला राखी बांधण्याची योग्य वेळ कोणती आहे. या 3 तासात राहू कालाचं सावट जाणून घ्या. शुभ मुहूर्त. रक्षाबंधन 28 ऑगस्ट 2026 रोजी साजरा केले जाईल. यंदा भद्रेची सावट नसून सकाळी 6:23 ते 9:48 या 3 तास 25 मिनिटात राखी बांधणं शुभ मानलं जातं. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा सण मानला जातो. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घ आयुष्याची आणि सुखी आयुष्याची प्रार्थना करते. तसंच भाऊही बहिणीच्या आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन देतो. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता, भद्राकाळ आहे का, याकडे अनेकांचं लक्ष असतं. त्यामुळे यंदा रक्षाबंधन 28 ऑगस्ट रोजी 2026 रोजी साजरे केले जाईल. पंचांगानुसार श्रावण पौर्णिमा तिथीची सुरुवात 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 होईल, तर पौर्णिमा तिथीची समाप्ती ही 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 होईल. उदय तिथीनुसार रक्षाबंधन 28 ऑगस्टला साजरा केला जाईल. भद्राची सावट आहे का.
रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ असेल तर राखी बांधणं टाळावं अशी धार्मिक मान्यता आहे. मात्र यंदा भावंडांना याची काळजी करण्याची गरज नाही. पंचांगानुसार भद्रकाळ 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 ते 9:32 पर्यंत या कालावधीत असेल. म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राचे सावट राहणार नाही. राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त. ज्योतिषीय माहितीनुसार 28 ऑगस्ट रोजी सकाळी 6:23 ते 9:48 या वेळेत राखी बांधणं शुभ मानलं जाणार आहे. हा मुहूर्त एकूण 3 तास 25 मिनिटांचा आहे. त्यामुळे शक्य असेल तर सकाळच्या वेळेतच भावाला राखी बांधण्याचा प्रयत्न करा. सकाळी शक्य नसेल तर दुपारच्या अभिजित मुहूर्तातही राखी बांधता येऊ शकते. तसेच यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्रग्रहणही होणार असल्याचं नमूद करण्यात आले आहे. मात्र हे ग्रहण भारतातून दिसणार नाही, त्यामुळे सूतक काळ लागू होणार नाही अशी माहिती आहे. राखी बांधताना का म्हणावा हा मंत्र जाणून घ्या. रक्षाबंधनातील पवित्र मंत्राचे धार्मिक आणि भावनिक महत्त्व आज जाणून घेऊया. त्या शक्तिशाली मंत्राबद्दल जो तुमच्या भावासाठी केवळ एक धागा नाही तर एक संरक्षक कवच बनू शकतो. श्रावणाची रिमझिम घरात उस्ताचे वातावरण सजलेले ताट आणि भावाच्या प्रतीक्षेत असलेली बहीण. रक्षाबंधन म्हणजे केवळ एक सण नाही तर बहीण भावाच्या नात्यातील गोडवा, विश्वास आणि अतूट प्रेमाचा उत्सव. या दिवशी बहिणीच्या हातातील रेशमी धागा भावाच्या मनगटावर बांधला जातो आणि हा धागा त्यांच्या नात्याला अधिक घट्ट करतो. पण तुम्हाला माहीत आहे का की हा साधा दिसणारा धागा केवळ एक प्रतीक नाही तर एक रक्षासूत्र आहे आणि या रक्षासूत्राला खरी शक्ती मिळते ती एका विशेष मंत्राने. अनेकदा आपण घाई गडबडीत किंवा नकळतपणे केवळ राखी बांधतो, पण त्यामागील शास्त्र आणि मंत्राचे महत्त्व विसरतो. चला आज जाणून घेऊया त्या शक्तिशाली मंत्राबद्दल जो तुमच्या भावासाठी केवळ एक धागा नाही तर एक संरक्षक कवच बनू शकतो. विधीचा आत्मा. तो पवित्र मंत्र शास्त्रानुसार बहिणीने भावाला राखी बांधताना या मंत्राचा उच्चार करणे अत्यंत महत्त्वाचे आणि फळदायी मानले जाते. मंत्र. एन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबल तेन त्वाम प्रतिबंधनामे रक्षेमाचल माचल. या मंत्राचा अर्थ ज्या रक्षासूत्राने महाबली दानशूर राजा बलीला बांधले गेले होते त्याच रक्षाबंधनाने मी तुला बांधत आहे. हे रक्षे राखी तू चलित होऊ नकोस, तू स्थिर रहा. याचा भावार्थ असा आहे की भावा, ज्याप्रमाणे एका रक्षासूत्राने महापराक्रमी राजा बलीला संरक्षण दिले त्याचप्रमाणे हे रक्षासूत्र तुझे सर्व संकटापासून रक्षण करो. मी तुझ्या संरक्षणाची आणि दीर्घ आयुष्याची कामना करते. मंत्रामागील कथा. राजा बलीची पौराणिक गाथा. या मंत्राचा थेट संबंध राजा बली आणि वामन अवताराच्या कथेशी आहे. जेव्हा भगवान विष्णूंनी वामन अवतारात राजा बलीकडे 3 पाऊल जमीन मागितली आणि त्याचे सर्वस्व जिंकून त्याला पाताळ लोकात पाठवले, तेव्हा राजा बलीने भगवान विष्णूंना आपल्यासोबत पाताळातच राहण्याची विनंती केली. भगवान विष्णू पाताळात गेल्याने देवी लक्ष्मी चिंतित झाला. तेव्हा त्यांनी राजा बलीला राखी बांधून त्याला आपला भाऊ मानले आणि बदल्यात भगवान विष्णूंना मुक्त करण्याची विनंती केली. ज्या धाग्याने देवी लक्ष्मीने राजा बलीला बांधले तोच धागा इतिहासातील रक्षासूत्र, पहिले रक्षासूत्र मानला जातो. तेव्हापासून त्याच पवित्र भावनेने आणि त्याच संरक्षणाच्या प्रार्थनेसह हा मंत्र उच्चारला जातो. मंत्रोच्चार का आहे आवश्यक जाणून घ्या. महत्त्व. राखी बांधताना मंत्र बोलण्याचा केवळ धार्मिकच नाही तर भावनिक आणि मानसिक महत्त्वही आहे. रक्षासूत्र बनते कवच. जेव्हा आपण मंदिरात जातो ना तेव्हा पुजारी मंत्रोच्चार करत असतो, आपल्या हातात कलावा बांधतात. मंत्रामुळे त्या धाग्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्याचप्रमाणे राखी बांधताना मंत्र म्हटल्याने तो धागा केवळ एक आभूषण न राहता भावासाठी एक आध्यात्मिक आणि सकारात्मक ऊर्जेचे संरक्षक कवच बनतो. दैवी आशीर्वादाचे आवाहन. मंत्र हे देवांना केलेले आवाहन असते. या मंत्राद्वारे बहीण आपल्या भावाच्या रक्षणासाठी सर्व देवी देवतांचा आशीर्वाद मागते. मंत्राशिवाय बांधलेली राखी ही केवळ एक सांसारिक भेटवस्तू राहते, तिला आध्यात्मिक अधिष्ठान मिळत नाही. भावनांना मिळते शब्दाची जोड. बहिणींच्या मनात भावनांसाठी असलेले प्रेम, काळजी आणि रक्षणाची भावना या मंत्राद्वारे व्यक्त होते. त्यामुळे तो क्षण अधिक पवित्र आणि अस्मरणीय बनतो. नकारात्मकतेपासून बचाव. मंत्रामध्ये एक विशेष प्रकारची स्पंदने असतात जी सभोवतालच्या नकारात्मक
ऊर्जा दूर करून सकारात्मकतेचा संचार करतात. यामुळे भावाचे मन आणि शरीर दोन्ही निरोगी राहण्यास मदत होते. या रक्षाबंधनाच्या दिवशी जेव्हा तुम्ही आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधाल तेव्हा केवळ एक विधी म्हणून नाही तर पूर्ण श्रद्धेने आणि प्रेमाने येन बद्धो बलिराजा या मंत्राचा उच्चार नक्की करा. कारण तुमच्या हातातील तो रेशमी धागा आणि तुमच्या मुखातील तो पवित्र मंत्र मिळून तुमच्या भावासाठी एक असे अभेद्य कवच तयार करेल जे त्याला प्रत्येक संकटात शक्ती संरक्षण देईल. हा सण केवळ भेटवस्तूच्या देवाणघेवीचाच नाही तर तो आहे भावना, श्रद्धा आणि संरक्षणाच्या वचनांचा. रक्षाबंधन सणाचं खूप महत्त्व आहे. बहिणी भावाच्या हातावर राखी बांधून त्यांच्याकडून संरक्षणाचं वचन घेतात. श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन असतं. या दिवशी सर्वात आधी देवाला राखी बांधण्याची प्रथा आहे. असं केल्याने भाऊ बहिणीच्या आयुष्यात आनंद येतो आणि त्यांचं नातं अधिक घट्ट होतं. रक्षाबंधनाच्या दिवशी काही गोष्टीचं भान ठेवणं आवश्यक आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी भांडणतंटा करू नये, घरात आनंदी वातावरण ठेवावं, एकमेकांना वाईट बोलू नये, नात्यात कटुता येते. त्याचप्रमाणे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे राखी बांधताना एक विशिष्ट मंत्र देखील म्हणावा. असे केल्याने रक्षाबंधन तर सफळ होते मात्र भावा बहिणीला देखील याचा लाभ मिळतो असे मानतात. आपण राखी बांधताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात त्या आता पाहूया. राखी बांधताना दिशा महत्त्वाची आहे. भावाचं तोंड पूर्वेकडे आणि बहिणीचं तोंड पश्चिमेकडे असावं. यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. काळ्या रंगाची राखी बांधू नये. आपल्या भावाला काळ्या रंगाची राखी बांधू नये. काळा रंग नकारात्मकता दर्शवतो. लाल, पिवळा किंवा केशरी रंगाची राखी शुभ मानली जाते. तुटलेली किंवा खंडित झालेली राखी वापरू नये, ती अशुभ मानली जाते. नवीन आणि अखंड राखीच बांधावी. रक्षाबंधनाच्या दिवशी दान धर्म करणं खूप चांगलं मानलं जातं. गरीब लोकांना मदत करावी. अन्नधान्य, कपडे किंवा दैनंदिन गरजेच्या वस्तूचे दान करावे. यामुळे घरात सुख समृद्धी नांदते. अशा प्रकारे उद्या आहे रक्षाबंधन, तर तुम्ही सर्वांनी रक्षाबंधन खूप चांगल्या प्रकारे साजरी करा. आणि जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.